अहो कुठे जावाय बापू? काय नाही, चालली की तुमच्या लेकीची सेवा. अहो लेकीला न तुम्हाला मासे घेतल्यात खायला, जरा येत आहे का न्यायला कारखान्यावरती? आईच्या गावात सासरा एवढा उधार कसं काय झाला मासा घ्यायला? हॅलो, आलो आलो. येताना नातूला घेऊन या बरं का. तर बरे आहे का? बरं कुठे मस्त शास्त्र बुवा आहेत ना, घ्या पिशवी इकडं. अहो शास्त्र बुवा, हे काय लावली चेष्टा? चिंगड्या देतोय दोन असल्या. अहो बाद झाल्या की दोन चिंगड्या, मस्त पैकी रसा करा खा दोघ जण. तुमच्या लेकाला 1 किलो भर मासे पुरत नाहीत खायला, आम्हाला रसा खायला लागतो नुसता. आणि तुम्ही 2 चिंगड्या दिल्या आम्हाला नेऊ दादा. अहो पटत असले तर घ्या तुम्हाला चिंगड्या, नाही तर द्या आमच्या माघारी. अहो नको तुमचा उपकार, घ्या तुमच्या चिंगड्या माघारी. निवदाला दिले तर आम्हाला. अरे तू काय उपकाराची भाषा करतोयस? मीच तुला लेख देऊन उपकार केलाय तुझ्यावर. हो हो, लय मोठा उपकार केलाय तुम्ही आमचा. तुमचा उपकार करत घरात आमची चांगली जिरवून घेतोय आमची. आलं मोठं शिकवाय आम्हाला. इथं भेटलाय वर काय भेटू नका. अरे तुला लेख दिली म्हणून जावाय म्हणायची बारी आली नाही. तुला कोण रे विचारतो? काय इचरू बिचरू काय परत फोन बिन बी करू नका. गेला तरी चालतंय, या निघालोच मी. आला मोठा शिकवाय मला. होताय करावं 1 किलो मला मासे. किती झालं? 400 रुपये झालेत. अहो कशाचे 400 रुपये? 1 किलो माशाचे 400 रुपये असते ना. अरे तुझ्या सासऱ्याने नेलेत 3 किलो. सासऱ्याचे पैसे द्यायचा माझा काय संबंध? त्यांनी मास नाही त्याच्याकडून घ्या. हे दिसतंय का काय? गप गुमान पैसे दे, नाहीतर मग बघ. अहो पण मास नेलं सासऱ्याने राव, माझा पैसे द्यायचा काय संबंध आहे का राव? अरे एकुलती एक लेक दिली की एवढी मोठी तुला. गप गुमान पैसे दे. आईच्या गावाच्या सासऱ्याच्या मला टोपी घालून गेला. तरी म्हणलं सासरा एवढा कस काय उधार झाला मासा द्यायला मला? आईला अवघड झाले गड्या. परत भेटू दे सासरा, मग सांगतो काय त्याला मी. हे 400 रुपये तुमचे. किती मास नेलं सासऱ्यानी? 3 किलो नेलेत. नवरा बायको 3-3 किलो मासा खाते ती. तरी म्हणलं ती लेख बी त्यांची त्यांच्यावर गेली. या किलोभर मासा नाही तर घरात तुकडा ठेवत नाही, अक्का खालती ती. चला तर अहो पप्पा, 1 किलो मासा तर मम्मीलाच खायला लागतं. आपण काय खायचं? आपण खायचा नसतं रसा. आय बा बी तसली त्यांची लेख बी तसलीच. चल जाऊ दे मोरदे, कुठली नशिबात पडल्यात ही माझ्या कोणास टोकला का.